कामिनी तू रागिणी तना मना। जय शिवराय मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची ते म्हणजे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती आला तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल। आता मित्रांनो, स्टोअरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो इथं अशा मी गोष्टी ॲड केलेत त्या मी पर्सनल लाईफमध्ये यूज करतोय। तर सिंपली मित्रांनो इथे माय कलेक्शनवरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला या जर वस्तू हवी असेल तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता। हे तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा मिंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या घरी ऑर्डर होऊन जातील। ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला या वस्तू आवडतील आणि तुम्ही ह्या परचेस करचाल। तर मित्रांनो हे केल्यानं काय होईल की तुम्हाला आणि मला देखील थोडासा फायदा होईल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलची कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो व्हिडिओला बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला आपले जे काही CapCutचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। CapCut ओपन केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे म्हणजे बीट मार्क करायला असेल किंवा सॉन्ग ॲड करायला असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओला ॲड केल्यानंतर सेम व्हिडिओला मित्रांनो इथे ॲड ऑडिओवरती क्लिक करून देखील ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता इथे लिरिक्स व्हिडिओ आहे। आता इथं सिंपली बीट 1 म्हणजे पिक्चर 1 पर्यंत आपल्याला इथं यायचं आहे। व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे। नंतर मित्रांनो पिक्चर 2 पर्यंत येऊन स्प्लिट करायचं आहे आणि मित्रांनो लास्टला आपलं जे काही तिसरा पिक्चर आहे इथेपर्यंत तुम्हाला येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। असं मित्रांनो स्प्लिट करून यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात अगोदर जो काही लिरिक्सचा व्हिडिओ मी दिला आहे तो लिरिक्सचा व्हिडिओ ॲड करायचा आहे। नंतर जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। आता मित्रांनो इथे मी सगळे ॲड करून घेतले तर तुम्हाला मी डायरेक्ट प्रोजेक्ट दाखवतो। सिंपलरित्या बघू शकतो इथं या प्रकारे तुम्हाला सगळं काय ॲड करून घ्यायचं आहे। आता इफेक्ट वगैरे कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगतो। ओके, तर मित्रांनो लिरिक्सचा जो काही व्हिडिओ आहे त्याला सगळ्यात अगोदर मी सगळा इफेक्ट वगैरे लावूनच दिला आहे। आता मित्रांनो आपले जे काही पहिलं ट्रान्झिशन असणार आहे ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगच्या सेक्शनवरती क्लिक करून ते बघू शकता फिल्म इरेज नावाचं एक ट्रान्झिशन आहे। त्या ट्रान्झिशनला ॲड करायचं आहे। जी काही ड्युरेशन दिसते ती 0.1 सेकंदवरती सेट करायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचा आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून हे तर मित्रांनो बघू शकता सस्पेंडिंग कार्ड्स नावाचं एक तुम्हाला इथं ॲनिमेशन बघायला भेटेल। ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे, ड्युरेशनला एकदम फुल लेंथवरती सेट करायचं आहे म्हणजे 3.3 सेकंडपर्यंत काहीतरी समथिंग तुमचं जाईल। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मुवमेंटवरती क्लिक करून पुल इन टूचं जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन ॲड करायचं आणि ही जे काही ड्युरेशन आहे हे देखील तुम्हाला फुलवरती सेट करायचे आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं जे काही ट्रान्झिशन आहे कॉम्बोमधलं ते ट्रान्झिशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, पुढचं म्हणजे ट्रान्झिशन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, 0.1 सेकंडवरती तर ड्युरेशन सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो नेक्स्ट फोटो आपला जो काय आहे त्या फोटोला सिलेक्ट करून तुम्हाला इथं ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लाईड नावाचं जे काही ट्रान्झिशन आहे आपलं जे काही ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशनला इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला इफेक्ट काय ॲड करायचा आहे लास्टला तुम्हाला माहितीच असेल तो इफेक्ट तरी देखील सांगतो। सिंपली तर आपल्या लास्ट फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे। स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीलाच बघू शकता एक नंबरला ट्राईम मिरर लेअरचा एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतोय। सिंपली तो इफेक्ट ॲड करायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला एकदम लास्टपर्यंत ठेवायची आहे। लास्टपर्यंत ठेवल्यानंतर आता मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टरला 0 करायचं आणि जे काही व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला इथं सेट करायचं आहे। तर मित्रांनो आता हे इफेक्ट आणि जे काही ट्रान्झिशन वगैरे होतं ते सगळं आपलं इथं व्यवस्थितरित्या झाले। आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला इथं टेक्स्ट दिसत असेल तर इथं काय तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे ते दिसेल। आता इथे बघू शकता प्रॉपरलीरित्या आपल्याला जे काही टेक्स्टिंग आहे ते टेक्स्टिंग दिसतंय। आता ते मित्रांनो तुमच्या फोटोच्या लाईटनुसार दिसणार आहे। आता मित्रांनो इथं लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला आपलं जे काही इथं आपली 4 सेकंदाची बीट आहे या बीटवरती यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। एक लिरिक्सचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे त्यामागे मित्रांनो एक ब्लॅक बॅकग्राऊंड देखील असणार आहे। ओके, तर मित्रांनो त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता व्यवस्थितरित्या बघा। सिंपलरित्या तुम्हाला आता काय करायचं आहे सिंपली आपला जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे। आता मित्रांनो इथं स्प्लाइसमध्ये जाऊन तुम्ही जे काही ऑपोसिटी ब्लेंडिंग जे काही मोड म्हणतो ते तुम्ही स्क्रीनवरती देखील ठेवू शकताय। पण मित्रांनो इथं मी काय केलं आहे बघू शकता
रिमूव्ह BG नावाचा एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार आहे. ओके, म्हणजे रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचा ऑप्शन आहे. सिंपली यावरती तुम्ही क्लिक केलं तर क्रोमा कीचा एक ऑप्शन आहे. सिंपली क्रोमा कीवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तिथे तुम्हाला एक सर्कल दिसेल. तर सिंपली ते ब्लॅक कलरचं असणार आहे. ते ब्लॅक कलरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जी काही इंटेन्सिटी असणार आहे ते 60 ते 66 ते 70च्या दरम्यान तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे एकदम क्लिअर आपली जी काही बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे. आता ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही म्हणजे ब्लेंडिंग आपली जी काही काळी बॅकग्राऊंड असेल ती पूर्णपणे रिमूव्ह होईल आणि आपलं जे काही टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तुम्हाला प्रॉपरलीरित्या तुमच्या व्हिडिओवरती दिसून येणार आहे. आता मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा सेम टू सेम व्हिडिओ तयार झाला असणार. आता मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही जे काही तुम्हाला प्रोडक्ट सांगितले ते तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकता आणि तुमच्या भावाला देखील थोडीशी हेल्प करू शकता. जर तुम्हाला आवश्यक असेल तरच परचेस करा. तर मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्णपणे झाला आहे. तर सिंपलरित्या तुम्हाला जे काही सेटिंग ठेवायचं आहे ते सेटिंग तुम्ही ठेवू शकता. मी स्क्रीनवरती जे सेटिंग दिसते ते सेटिंग ठेवले. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.